राम राम भावानो, आज मी संकेत दादाकडे वर्कआउटला चाललोय. तर खूप सारा पाऊस आलेला आहे. बघूया शकता आपण वातावरण कसं आहे. जय शिवराय दादा. जय शिवराय दादा. संकेत दादा एकदा जय शिवराय भावांनो. तर भावांनो, आपण संकेत दादाकडे वर्कआउटला आलोय. तर आजचा वर्कआउट सगळ्यात खतरनाक राहणार आहे, कारण एकट्याने करणं आणि दोघांनी करणं हा खूप फरक राहतो. तर जाळून दूर सगळं भावांनो, आपला पहिला सेट सपाट्याला चालू करतोय. आपला ब्लॉग असा हळूहळू पुढे जाणार आहे. तर वर्कआउट कसे ते बघा. तर भावांनो, सपाट्या मारतोय आपण. अख्ख्या बॉडीचा वर्कआउट कसा होतो, एक ना एक मसलचा, ते तुम्हाला ह्याच्यात कळलं. तर आपण बघूया सपाट्या. चल. भावांनो, आपले सपाटीचे 2 सेट झालेत. हालत बघा. तर मित्रांनो, आपण आता पायातली पावर वाढवण्यासाठी हाफ सपाटी मारूया. तर हाफ सपाटी कशी असते ते एकदा बघून घ्या. तर मित्रांनो, आजचा वर्कआउट झालेला आहे आपला. तर आजचा पंप कसा आलाय बघूया. तू बोल काढलाय. सध्या लय मोठ्या बल्बला तयारी मोठी चालू आहे. हे बघा, संघर्ष आजचा. ही बघा शिरा पाहुणा लागली इकडे मानाच्या. संकेत दादाची इकडे आहे बटरफ्लाय, दुसरीकडे आहे झिंगरू. भावाच्या छातीवरचे केस बघून कोणतरी जाहिरात देत त्याला. ओके, तर आपला वर्कआउट कम्प्लीट झालेला आहे. आजची कंडिशन नाही तुला मागाल की सांगितलं तुम्ही. तर भावांनो, आता वर्कआउट झालाय आणि आम्ही संकेताच्या घरी आलोय आता. तर संकेताने थंडाई बनवली. आता थंडाई पिऊया आणि मस्तपैकी वर्कआउटची रिकव्हरी करूया. संकेताचा बघा. जय शिवराय भावांनो. या थंडाई प्यायला असं प्यायला लागतंय, मग रिकव्हरी होती. उगनवर नुसती घट्टे गट्टे बघा. पहिलाच गाणं आहे. दुसरं पाहिजे. काय थंडाईची रेसिपी आपल्या अकाउंटला आहे. हा, चेक करू शकता. आधी वर्कआउट हे केलाय तो मोबाईल धरून कटाळा. मी आलोय त्यासाठी. अंघोळ करून आलाय भावांनो थंडाई प्यायला. रोहित दादाला उकडायला लागली इथे. दादा पे हळद तुला पेज येते ना आधी. हळद आता मला पचायची नाही. तुला गलास देऊ का? ते ना तोंड लावून पिल्या बघ ना लाग गल्लास देऊ मला.
नाही तू तायत पी ना. कशात तर काय होतं उष्टी हाणं पहिलं काय ना काय येतं होतं? की? आम्ही बोलू. नको राहू दे. काय होतं रे? पुरीचं लगे उष्ट खायची मित्राचं नाही खायचं. ए दे रे मला त्यातच प्यायचं आता माझी बॉडी बनते आता. फर्स्ट ग्लास हे काय पेते थंड आहे. आता मी बघ कशी पेते थंड आहे. असं बनते. त्याला रोज प्यावं लागते. एका दिवसाची काय एक दिवस काय करत यायचे ती कोणाला प्यायची आता. झाली. हे पिल्लू पेरे पिल्लू आहे तू माझं. रोहित दादा देतो थोडीशी. मला पण ठेव. जास्त चालली थांब. ब्लॉक चालू आहे ना. थोडे या टाक ना दादा. नाही नाही थांब इकडे रोहित जास्त चालली त्याची बॉडी बनली. अरे बाबा. बरोबर किती वाटली आता. येऊ दे आपल्या दोघात. पी मग पटापट. म्हणजे व्हिडिओ बंद केली की तुला पडदेशी प्यायला. किती वाजता म्हणजे 200 वाजता. 200 वाजता थंडाई. मी एकटा मारतोय. कुठे जास्त आहे रे इकडे थांब इकडे जास्त चालली तर थोडी कमी करू दे की थांब. मी व्यायाम जास्त केलाय. रोहित दादाचा बायसेप बघा भावानं टी शर्ट दाखव रे. तुम्हाला एक सांगतो इकडे जा. हा ज्यावेळेस आपण थंडाई पितो का घाम. त्यावेळेस बघा घाम. व्यायाम करून आले कधी थंडाई प्यायची. प्रोटीन असेल तर ते व्यायाम करून आल्यावरच त्याचा रिझल्ट तुम्हाला फास्ट भेटतो. रोहित दादा पुढचं काय. तुमचं काय घाम निघाले का म्हणण्याची रिकव्हरी होती. माझा तर सगळ्यात निघाला. ह्याच्या घरी कावून येत नाही भावांनो. आमच्या इथे येतं फक्त. ह्याच्या घरी आणा आम्हाला आणि चहा पाजा आणि चहा पित नाही पाणी आमच्या घरी गेलतो का ना. आमच्या घरी गेलो. आमच्या घरी सारखे इकडे फिरून मला दिसत होते. आमच्या बी घरी गेलतो पण सांग की. हे शुभच्या बी घरी गेलता बिकार. काय खाऊन आलं तिथलं शेंगदाण्याचं लाडू. लाडू. चार खाऊन आलं बाबा. हे बिचार 8 दिवस खाते 4 लाडू. एका दिवसात 4 खाऊन. त्याच्या घरावरचं पत्र हाला नाही त्या भावानं ब्लॉग संपू आपण इथेच. धन्यवाद. लय खरोखर निघायला लागले. असंच असते बाबांनो. ही थंडाई कोणाला प्यायची राहिलेली. हे त्याला दिले बा त्याला विस्कावून घेतलंय बघा. बघा ही जी गोळा असतो का राहिलेला त्यात काय करतो तो दादा. शिर्डीला चारायचं नाही तर बोकडाला. आणि तुमच्याकडे आमच्यासारखी दिवणी गाय असेल तर तिला चालत जावं. आम्ही दिवणी गायला चालतो आणि त्याचं दूध पितो परत मी. काहीच वेस्ट नाही गेलं पाहिजे. अशा ढेकरा आल्या पाहिजेत. कशा तर भावना अशा प्रकारे आपण थंडाई पिलेलो आहे. जी आपली वर्कआउट आजची रिकव्हरी होती. तुम्ही पण डेली थंडाई पित जावा जर करता आली तर करायची असेल तर संकेताचाच व्हिडिओ बघू शकता. रील बनवलेली ते. तर अशा प्रकारे आपण ब्लॉग संपवतो. जय श्रीराम.